हॅलो मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? वेलकम बॅक टू आवर चॅप्टर 1 ऑफ 12th अकाउंट्स. आणि मित्रांनो, आय होप आतापर्यंत आपण जेवढं क्लिअर केलंय, जेवढं आतापर्यंत आपण टॉपिक्स कव्हर केलेत ते तुम्हाला एकदम क्लिअरली कळाले असतील. ऍट द सेम टाइम बघा, आतापर्यंत आपण काही ऍडजस्टमेंट डिस्कस केले. असंही होऊ शकतं की कदाचित तुम्हाला काही ऍडजस्टमेंट्स मध्ये अजून क्लॅरिटी नाही आली, आणि ती येईल कधी, जेव्हा आपण त्याला प्रॅक्टिकली क्वेश्चन्स मध्ये यूज करू. बरं, काही मुलांचे मला असे क्वेरीज आले की सर, हे सगळे ऍडजस्टमेंट्स आम्हाला पाठ करायच्यात का, लक्षात ठेवायच्यात का? द आन्सर इज नो. एक्झाम मध्ये ह्या सगळ्या इथे वरती दिलेल्या काही 22 ऍडजस्टमेंट्स आहेत. आता काही आपण आज हिडन ऍडजस्टमेंट बघणार आहे. ह्या एक्झाम मध्ये येतात का? डायरेक्ट अशा 22च्या 22 ऍडजस्टमेंट कधीही येत नाही. एक्झाम मध्ये कसं येतं मित्रांनो, क्वेश्चन येणार, क्वेश्चनच्या खाली अगदी मोजून 4 ते 5 ऍडजस्टमेंट्स येतात. बट आपण ह्या सगळ्या ऍडजस्टमेंट एका किंवा दोन लेक्चर मध्ये का डिस्कस केलं? त्याचं कारण फार सिंपल आहे मित्रांनो, की तुम्हाला तुम्हाला एक्झामच्या आधी हे एवढेच 2-3 लेक्चर जरी तुम्ही बघून गेले तरी तुमच्या सगळ्या ऍडजस्टमेंट ज्या आहेत त्या कव्हर होऊन जातील. आणि त्यासाठी मित्रांनो, मी सेपरेटली ऍडजस्टमेंट साठी हे 2 ते 3 लेक्चर डेडिकेटेडली रेकॉर्ड केलेत. चला, आता बघा, आपल्या मेन ऍडजस्टमेंट सगळ्या कव्हर झालेल्या. आता आपण बघूयात काही हिडन ऍडजस्टमेंट. हिडन ऍडजस्टमेंट बघा, नावच काय हिडन, म्हणजे ह्या लिहून नसतील दिलेल्या, बट ऑटोमॅटिकली दिलेल्या डेटा मधनं तुम्हाला कळायला पाहिजे की ही पण ऍडजस्टमेंट आपल्याला करायची आहे. बघा, वरती दिलेल्या या 22 ऍडजस्टमेंट्स आहेत ना, ह्या जेव्हा क्वेश्चन मध्ये येतील त्या एक्सप्लिसिटली लिहून देतील क्वेश्चन मध्ये की ही ऍडजस्टमेंट करा, क्लोजिंग स्टॉकची ऍडजस्टमेंट करा, रेंट आउटस्टँडिंग आहे, सॅलरी आउट, ह्या गोष्टी लिहून देतील. बट कधी कधी काही ऍडजस्टमेंट अशा असतील ज्या लिहून नाही देणार, बट तुम्हाला ऑटोमॅटिकली क्वेश्चन बघून त्या कळायला पाहिजे. सर, अशा कुठल्या ऍडजस्टमेंट्स आहेत? तर बघा, सगळ्यात पहिले, असं जर क्वेश्चन मध्ये दिला असेल, काही एक्सपेन्स दिलाय, फॉर एक्झाम्पल सॅलरी किंवा रेंट पेड फॉर 10 मंथ्स. काय दिलंय? फॉर 10 मंथ्स. आता आपल्याला माहिती आहे वर्षात किती महिने असतात? सर 12. किती असतात? 12. आणि ह्यांनी दिलंय 10च महिन्याचं, म्हणजे कॅन आय से 2 महिन्याचं जे रेंट आहे किंवा 2 महिन्याची सॅलरी आहे ती अजून पे नाही केली आहे. म्हणजे ती आउटस्टँडिंग आहे. आणि आउटस्टँडिंग सॅलरी किंवा आउटस्टँडिंग रेंट हा आपल्यासाठी खर्च पण आहे, प्लस ती आपली एक लायबिलिटी आहे. काय लायबिलिटी. आता ही कसं काढायचं बघा, एक्झाम मध्ये फॉर एक्झाम्पल तुम्हाला असं दिलंय की 10,000 रेंट फॉर 10 मंथ्स. बघा काय दिलंय एक्झाम मध्ये, ट्रायल बॅलन्स मध्ये दिलंय 10,000 रेंट फॉर 10 मंथ्स. म्हणजे थोडक्यात डिवाइड बाय 10 केलं तर मला काय येईल? एका महिन्याचं रेंट ते किती आहे? 1000. म्हणजे माझं टोटल वर्षाचं रेंट किती झालं पाहिजे मित्रांनो? 12,000. किती झालं पाहिजे? 12,000. पण पण आपल्याला आता एक्सपेन्सेस किती दिसत आहेत? 10. तर आपल्याला काय करायला लागेल बघा, अज्युम करा हा तुमचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे. तर काय करणार? पहिले तर जे आपल्याला एक्सपेन्स लिहून दिले ते लिहा. 10,000 रेंट, त्याच्यात ऍड करा 2,000 आउटस्टँडिंग, म्हणजे टोटल आपलं रेंटचा खर्च किती झाला? 12,000. किती झाला? 12,000. आणि हे 2,000 जे आउटस्टँडिंग रेंट आहे ती आपल्यासाठी एक काय लायबिलिटी आहे. काय लायबिलिटी? तर अज्युम करा ही एक तुमची बॅलन्स शीट आहे. तर बॅलन्स शीट मध्ये लायबिलिटी साइडला काय करणार? आउटस्टँडिंग रेंट. काय लिहिणार आपण? आउटस्टँडिंग रेंट. किती मित्रांनो? 2,000. किती आहे? 2,000. आय होप तुम्हाला कळालं असेल की एक हिडन ऍडजस्टमेंट काय असते. त्यांनी आपल्याला काही नव्हतं दिलं की 2 महिन्याचं रेंट आउटस्टँडिंग आहे वगैरे, पण त्यांनी फक्त क्वेश्चन मध्ये काय लिहून दिलं? असं लिहून दिलं बघा, सॅलरी किंवा रेंट पेड फॉर 10 मंथ्स. पेड फॉर 10 मंथ्स. म्हणजे इथूनच तुम्हाला हिंट यायला पाहिजे की यार 10 महिन्याच पे केलंय, म्हणजे 2 महिन्याचं काय आउटस्टँडिंग आहे. बघा काय लिहिलंय, ट्रेडिंग किंवा पीएनएल मध्ये जे आउटस्टँडिंग आहे ते ऍड करणार आणि बॅलन्स शीट मध्ये त्याला आपण दाखवणार ऍज अ लायबिलिटी. काय दाखवणार मित्रांनो? ऍज अ लायबिलिटी. सिमिलरली बघा, आता ही ही एक खूप कॉमन ऍडजस्टमेंट, ह्या वरच्या ही झालं ह्या कॉमनली एक्झाम मध्ये येतात. ह्या तुम्हाला ऑलमोस्ट दर 1-2 क्वेश्चन मध्ये तुम्हाला ह्या ऍडजस्टमेंट दिसतीलच. बघा, insurance premium paid for 1 year ending on 30th June 2019. Accounting year ends on 31st March 2019. बघा मित्रांनो, आता काय म्हणतायत, परत परत एकदा ह्या ऍडजस्टमेंट कडे लक्ष द्या. काय आहे, आपण ती ऍडजस्टमेंट एकदा समजून घेऊयात आणि मग तुम्हाला ऑटोमॅटिकली कळेल. प्लस मी तुम्हाला आज, ज्यांना काही मुलांना आहे ना अजूनही काही डाऊट येत असेल की सर आपण 10च महिन्याचं पे केलंय, तर मग आपण 2 महिन्याचा एक्सपेन्स का घेतोय, तो तर आपण पेच नाही केला ना, हे पण मी तुम्हाला आज एकदा क्लिअर करून टाकेल. काय होतं, एकदा डाऊट्स क्लिअर झाले की मग ऑटोमॅटिकली तुम्हाला पण अभ्यास करायला अजून इंटरेस्ट येईल. ठीक आहे, बघा, इन्शुरन्स प्रीमियम पेड, सगळ्यात पहिले तर हा आपल्यासाठी खर्च आहे की नाही? येस सर.
फॉर 1 इयर, एक वर्षाचा पे केलाय एंडिंग 30 जून 2019. बघा मी इथे एक टाइमलाईन बनवतो अशी, ठीक आहे. 30 जून 2019 ला इन्शुरन्स संपतोय. एक वर्षाचा इन्शुरन्स काढलाय, म्हणजे कधीपासून काढला असेल तर जून पासून उलट जाऊयात. बघा जून बरोबर, त्यानंतर जूनच्या आधी येतो मे, मेच्या आधी एप्रिल, एप्रिलच्या आधी मार्च, फेब्रुवारी, जानेवारी, डिसेंबर, नोव्हेंबर, त्यानंतर तुमचा आला ऑक्टोबर, त्यानंतर आला सप्टेंबर, त्यानंतर ऑगस्ट, त्यानंतर जुलै. म्हणजे कॅन आय से बघा 1 जुलै 2019 म्हणजे 18 ला, 1 जुलै 2018 ला आपण तो इन्शुरन्स काढला असेल आणि तो संपतोय कधी 30 जूनला. एकदा आता पहिले क्रॉस चेक करून बघूयात आपलं बरोबर आहे का. बघा जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, बरोबर 12 महिन्यांनी संपला. परफेक्ट. पण आपलं वर्ष कधी संपतंय अकाउंटिंगचं? 31 मार्च. म्हणजे कुठेतरी इथे 31 मार्चला आपलं काय संपतोय, अकाउंटिंग इयर संपतोय मित्रांनो, हो की नाही. म्हणजे कॅन आय से मी जर अकाउंटिंगच्या अँगलनी बघितलं, मला सांगा हा जो पिरियड आहे हा तर अजून आपला अकाउंटिंग आपण केलंच नाही. आपण अकाउंटिंग कधीपर्यंतच करतोय, 31 मार्च. म्हणजे ह्याच्या पुढचा पिरियड जो आहे कधी एप्रिल, मे, जून, 3 महिन्याचा जर तुम्ही बघसाल तर कॅन आय से साधारण पुढच्या वर्षाचा खर्च आपण ह्याच वर्षी पे केला. ह्यालाच आपण मित्रांनो म्हणतो प्रीपेड एक्सपेन्स. काय म्हणतो मित्रांनो? प्रीपेडचा अर्थ काय? आपण आधीच पे करून टाकलं. सर पुढच्या 3 महिन्याचा इन्शुरन्स पण आपण आधीच पे केला. आर यू गेटिंग इट? बघा म्हणजे थोडक्यात आता एक एक्झाम्पल घेऊयात. समजा 12,000 रुपये इन्शुरन्स पे केलाय एक वर्षाचा. बघा परत कॅल्क्युलेशन सिंपल आहे. 12,000 पे केलाय एक वर्षाचा, म्हणजे वर्षात असतात 12 महिने, म्हणजे साधारण एक महिन्याचा किती पे केलाय? 1,000 रुपये. आता बघा आपल्या अकाउंटिंग इयर मध्ये किती महिने पडतात? सर जुलै पासून चालू करा. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. सर 9 महिने. 9 महिन्याचा हा जो पिरियड आहे ना, हा आपला अकाउंटिंगचा पिरियड आहे, बरोबर. तिथून पुढचे 3 महिने हे पुढच्या वर्षात पडतात. तर ऑब्विसली 1000 इंटू 9, 9,000चा जो खर्च आहे मित्रांनो, तो आपण ह्या वर्षाचा खर्च मानणार. आणि उरलेला 3,000 जो आहे आउट ऑफ, बघा टोटल किती पे केलेलं? 12 पैकी 9,000 हा आपला ह्या वर्षाचा खर्च झाला आणि 3,000 जो आहे तो नेक्स्ट इयरचा खर्च झाला. तर आता बघा परत आपण त्याची अकाउंटिंग कसं करणार? अजून करा, हे तुमचं पीएनएल आहे. तुम्हाला काय लिहून दिलंय? इन्शुरन्स किती? 12,000. तर बघा काय लिहायचं? पहिले लिहायचं इन्शुरन्स पेड किती? 12,000. त्यातनं करा मायनस प्रीपेड किती आहे? 3,000. तो सर ह्या वर्षाचा खर्चच नाहीये, तर ह्या वर्षात दाखवण्यात काय अर्थ आहे का? नाही. तर आपला इन्शुरन्सचा खर्च किती आला? 9,000. ह्या वर्षाचा किती आला? 9. आला का बरोबर? येस. ऍट द सेम टाइम हे जे 3,000 रुपये मी पे केलेत मित्रांनो, हे जे 3,000 रुपये मी पे केलेत ऍडव्हान्स मध्ये, हे माझ्यासाठी एक ऍसेट आहे. तर मी बॅलन्स शीट मध्ये काय करणार? त्याला ऍज अ ऍसेट दाखवणार. बघा सगळ्यात पहिले तर आपण काय केलं, जो आपला एक्सपेन्स होता त्यातनं ते 3,000 जे प्रीपेड होते ते काय केले? डिडक्ट केले, मायनस केले, आणि त्याला आपण काय दाखवणार? ऍज अ ऍसेट इन द बॅलन्स शीट. का? कारण सर आपण ऍडव्हान्स मध्ये पैसे पे केले, आय होप तुम्हाला ही पण ऍडजस्टमेंट एकदम क्लिअर आहे. त्यानंतर मित्रांनो ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्स फॉर 4 इयर्स. बरं थांबा, आता मी काय करतो माहिती का? आय नो की खूप मुलांना अजून पण जरा थोडंसं कन्फ्युजन होत असेल, ज्यांचं 11चे कन्सेप्ट एवढे स्ट्रॉंग नाहीयेत, त्यांच्यासाठी ना मित्रांनो थोडं आपण एक बेसिक थोडं काही अकाउंटिंग आहे ना एकदा समजून घेऊयात. चला या इकडं, मी तुम्हाला आहे ना काही बेसिक अकाउंटिंगच्या गोष्टी समजवतो एकदा. काय एकदाच अभ्यास करतोय तर असं करूयात की परत परत बघायची गरज नाही पडली पाहिजे. आर यू गेटिंग इट? चला आता बघा, अजून पण काय उरलं? चला आता बघा, एक गोष्ट मी तुम्हाला समजवतो, ती एकदम लक्षात घ्या. ह्या बेसिक अकाउंटिंगच्या कन्सेप्ट आहेत ज्या लॉजिकली तर तुमच्या 11th मध्येच कव्हर व्हायला पाहिजे होत्या, बट नसतील झाल्या तर काही हरकत नाही. आपण आता इथे त्याला एकदम क्लिअर समजून घेऊयात. मला हार्डली 5 ते 10 मिनिटं लागतील, जास्त वेळ नाही. बघा साधारण आपण आहे ना आपला अकाउंटिंग इयर धरून चालूयात 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2027.
बघा आता हा आपला एक अकाउंटिंग इयर आहे. काय मित्रांनो? अकाउंटिंग इयर. म्हणजे थोडक्यात आपल्याला ह्या पिरियडचं अकाउंटिंग करायचंय. मग ह्याच्यात एक एक करून आता समजून घेऊयात. बघा कधी कधी असं होऊ शकतं. बघा मला एक सांगा, आता ह्या वर्षाच्या मध्यात झालेला कुठलाही एक्सपेन्स, ह्या वर्षाच्या मध्यात झालेला कुठलाही एक्सपेन्स हा आपल्याला ह्या वर्षाचा एक्सपेन्स म्हणावा लागेल. येस. ह्या वर्षात झालेला कुठलाही इन्कम तो आपला ह्या वर्षाचा झाला इन्कम. बट प्रॉब्लेम कुठे येतो? बघा प्रॉब्लेम येतो फॉर एक्झाम्पल अकाउंटिंग मध्ये कधी कधी काय होतं, मी समजा 10 महिन्याचं रेंट पे केलंय, तर 10 महिने म्हणजे अजून करा इथं संपले, तर 10 महिन्याचं रेंट पे केलंय, जागा मी 12 महिने वापरलीये. आपलं अकाउंटिंग काय म्हणतं? अकाउंटिंग म्हणतं की तुम्ही जे तुम्ही पूर्ण फायनान्शियल स्टेटमेंट बनवताय ते आपण अक्रुअल बेसिसवर बनवतो मित्रांनो. कुठल्या बेसिसवर बनवतो? अक्रुअल. अक्रुअलचा अर्थ काय माहिती? की पैसे आले असू किंवा नसे, म्हणजे पैसे येत आहेत की जात आहेत हे बघू नका, ट्रान्झॅक्शन झालाय का हे बघा. मी 12 महिने जागा वापरलीये म्हणजे कॅनायचे मला 12 महिन्याचा खर्च झालाय. सर नाही ना, पण मी तर 10च महिन्याचा पे केला. अरे पण 2 महिन्याचं पे करावं लागणार आहे ना, जागा तर वापरली आहे ना. येस सर. त्यालाच आपण म्हणतो अक्रुअल बेसिस ऑफ अकाउंटिंग. त्यालाच आपण काय म्हणतो? अक्रुअल बेसिस. दोन टाईपचे अकाउंटिंग असतात, एक असतात अक्रुअल आणि एक असतं कॅश. एक असतं कॅश. कॅशचा अर्थ ते की बाबा बघा मी जर 10 महिन्याचं भाडं पे केलं तर मी 10 महिन्याचाच खर्च म्हणजे माझा तेवढाच समजणार. आणि जर मी फॉर एक्झाम्पल अक्रुअल म्हणत असेल, मी म्हणणार की नाही मी जागा किती महिने वापरली आहे वर्षभरात? 12 महिने, तर मी 12 महिन्याचा एक्सपेन्स पकडणार. आपण काय करूयात, दोन्ही मध्ये काय डिफरन्स असतो ना हे एक एक्झाम्पल घेऊन समजूयात. बघा एक एक्झाम्पल घेऊयात. चला अज्युम करा मी काही इथं डेटा देतो. मी रेंट पे केलं 10,000, 10 महिन्याचं पे केलं. जागा पूर्ण 12 महिने वापरली आहे बट किती? 10 महिन्याचं पे केलं. मग त्यानंतर ना मित्रांनो मी सॅलरी पे केली. सॅलरी ना मित्रांनो मी 15,000 पे केली 15 महिन्यांची. म्हणजे मी काही महिने सॅलरी ऍडव्हान्स पण देऊन टाकली. काही एम्प्लॉईजला पुढच्या वर्षाची सॅलरी काय दिली? ऍडव्हान्स दिली. त्यानंतर ना मित्रांनो काही कस्टमरला मी सामान विकलं. काही कस्टमरला मी काय केला? सेल्स केला. काय केला? सेल्स. बरोबर. त्यातनं मित्रांनो मला पैसे आले 30,000, म्हणजे सेल्स 30,000 चा केला. बट इथे बघा कॅश रिसिव्ड 20,000, म्हणजे बाकीचा काय? क्रेडिट सेल्स. बाकीचा काय? क्रेडिट. 30,000 चा टोटल सेल्स, पण त्यातनं कॅश आता किती मिळाली आहे? 20,000. आणि मित्रांनो मी एक एफडी मध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली. कशात? एफडी मध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली. तर बघा त्याच्यावर मला इंटरेस्ट टोटल वर्षभराचा इंटरेस्ट झालाय 5,000. बट तो अजून कॅश मध्ये मिळाला नाहीये, म्हणजे फक्त झालाय तो. म्हणजे मला माहिती आहे की आता जर मी एफडी तोडली तर मला 5,000 रुपये इंटरेस्ट मिळणार आहे, पण तो मिळतो वर्षाच्या एंडला. असं अजून करा की जानेवारी टू डिसेंबर माझं वर्ष आहे, बरोबर, आणि आपण तर अकाउंटिंग करतो एप्रिल टू मार्च, म्हणजे तो कधी मिळणार आहे? मार्चच्या नंतर डिसेंबर मध्ये इंटरेस्ट मिळणार. बट मला माहिती आहे आतापर्यंतचं माझं इन्कम किती झालंय? 5,000. आता दोन्हीच्या हिशोबाने आपण बघूयात प्रॉफिट अँड लॉस किती येतो. सगळ्यात पहिले आपण अक्रुअल बेसिसवर बनवू. कशाच्या बेसिसवर? किंवा कॅश बेसिस, जे तुम्हाला लॉजिकल वाटतं नॉर्मली. चला रेंट किती पे केलं? 10,000, म्हणजे माझा खर्च 10,000. कुठला बनतोय मी? कॅश बेसिस. सॅलरी किती पे केली? 15,000, म्हणजे माझा खर्च 15,000. कस्टमर कडनं पैसे किती आले? 20,000, म्हणजे माझं इन्कम 20,000. बरोबर ना? कॅश बेसिस म्हणजे असं असतं. इंटरेस्ट मिळालाय का? नाही मिळालाय, म्हणजे माझं सर टोटल 20,000चा इन्कम, 25,000चा लॉस. तर मला एक्सपेन्स मला सर ना 5,000चा लॉस झाला. काय झाला? लॉस. ऍज पर कॅश बेसिस, ऍज पर कॅश. आता आपण करूयात अक्रुअल बेसिसवर. कशावर करूयात? अक्रुअल. समजून घ्या. रेंट 10,000, पण सर 10 महिन्याचं. वर्ष तर आपला 12 महिन्याचं आहे. वर्ष तर 12 महिन्याचं. मग आपल्याला 12 महिन्याचं काढावं लागेल. कसं? सर 10,000 हे जर 10 महिन्याचं असेल, 10,000 हे जर 10 महिन्याचं असेल तर 12 महिन्याचं किती? ते येतं मित्रांनो 12,000. म्हणजे सर थोडक्यात माझा खर्च 10,000 नाहीये, माझा खर्च आहे सर 12,000. किती आहे? 12,000. पुढे सॅलरी 15,000 पे केली आहे, बट किती महिन्यासाठी? 15. सर माझं वर्ष तर 12 महिन्याच आहे. थांबा, 15,000 पे केली
15 महिन्यासाठी, पण मला तर हवंय 12 महिन्याचाच खर्च. बघा 15,000 डिवाइड बाय 15 केलं तर एका महिन्याचं येणार, इंटू 12 केलं तर ही किती येते सॅलरी. ह्या वर्षाचा खर्च येतो 12. उरलेला 3,000 काय, तो प्रीपेड आहे, तो पुढच्या वर्षाचा खर्च आताच पे केलाय, त्याला ह्या वर्षाचा खर्च मानणार का आपण? नाही. ह्या वर्षाचा सर माझा सॅलरीचा खर्च किती आहे? 12. भलेही 15 मी पे केले. आता तुम्हाला कळत असेल बघा अक्रुवल आणि कॅश मध्ये फरक काय. कॅश मध्ये आपण पूर्ण 15 मानलेलं, रेंट जेवढं पे केलं तेवढंच घेतलेलं. इथं रेंट 10च पे केलं होतं, बट खर्च आपला 12 घेतला का? जागा तर वापरली आहे ना आपण. आणि कस्टमर कडनं बघा, आता सेल्स केलं तर 30,000चा, कॅश 20,000 आली. अक्रुवल म्हणतं ते नका बघू, सेल्स कितीचा झालाय? 30. तर 30 हा तुमचा इन्कम आहे. 30 हा तुमचा काय इन्कम आहे मित्रांनो. आर यू गेटिंग इट? पुढे इंटरेस्ट मिळाला नसला पण तरी तुमचं ट्रान्झॅक्शन तर झालंय. तुम्हाला माहिती आहे की आता जर तुम्ही एफडी विकली तर मिळेल. येस, मग तोही तुमचा काय आहे? इन्कम आहे. चला आता बघा 35,000 मायनस 24,000 आपलं 11,000 चा काय आला? प्रॉफिट. काय आला मित्रांनो? प्रॉफिट. बघा आता दोन्ही दोन्ही डेटा सेमच आहे, डेटा सेमच आहे, फक्त तुमचं कॅश बेसिस वरनं आपण अक्रुवल केलं. कॅश बेसिस मध्ये 5,000चा लॉस येत होता, अक्रुवल मध्ये तेच 11,000 चा काय आला? इन्कम आला. मित्रांनो आय होप तुम्हाला आता कळालं असेल, अक्रुवल बेसिस जास्त लॉजिकल आहे. का सांगू का? एक एक्झाम्पल घेतो. बघा तुम्ही एखाद्याला उधारीवर सामान विकताय. आता उधारीवर सामान विकलंय, पैसे नाही आलेत म्हणून काय सेल्स नाही झाला का? सर झालाय ना. असं कसं? सामान विकलंय सर, आज पैसे नाही दिले, 2 आठवड्यांनी देईल, पण सर सेल्स तर झालाय ना. इमॅजिन करा, तुम्ही फक्त त्यांनी पैसे दिले नाहीये म्हणून तुम्ही रेकॉर्डच करत नाहीये. सर असं तर मग आमचं पूर्ण प्रॉफिट अँड लॉस सगळं चुकीचाच येईल. जसं या केस मध्ये आला 5,000चा लॉस. बर, एखादा खर्च ऍडव्हान्स मध्ये पे करून ठेवलाय, सगळा खर्च एकाच वर्षात टाकला, तर त्या वर्षात काय दिसणार? लॉस. आता बघा ह्या केस मध्ये काय होईल? अख्खी 15,000 सॅलरी ह्याच वर्षात टाकली. वेर एज ह्या वर्षाचा खर्च ऍक्च्युअली किती होता? 12. 3,000 तर सर ऍडव्हान्स होतं, तो खर्च कधी टाकला पाहिजे नव्हता? पुढच्या वर्षी. तर नेहमी लक्षात घ्या, अकाउंटिंग करताना ना आपण हा जो पिरियड आहे 12, थांबा मला मिरर इमेज आहे, हा जो 12 महिन्याचा पिरियड आहे, ह्या 12 महिन्याच्या हिशोबाने अकाउंटिंग करतो. ह्याच्यात दोन गोष्टी होऊ शकतात. कधी कधी असं देतात की पे कमी केलंय बट खर्च पूर्ण वर्षाचा झालाय, मग आपल्याला काय करावं लागेल? जेवढं पे केलंय प्लस जेवढं पे नाही केलं टोटल घ्यावा लागेल, कारण खर्च तर वर्षाचा घ्यायचा आहे. बघा काय केलं आपण? रेंट घेताना जेवढं पे केलंय किती? 10, प्लस जे पे नाही केलं किती? 2,000. दोन्ही मिळून आपण खर्च पकडला. सॅलरीचं उलट होतं. कधी कधी असं होऊ शकतं की वर्ष 12 महिन्याचा आहे, खर्च तुम्ही 15 महिने 16 महिन्याचा केला असेल, त्या केसमध्ये तुम्हाला काय करावं लागेल? जो एक्स्ट्रा खर्च केलाय तो मायनस करावा लागेल. बघा खर्च सॅलरीचा तर 15 केलेला, बट टाकताना किती टाकला? 12. आर यू गेटिंग इट? इंटरेस्ट मिळाला नव्हता, बट मला माहितीये माझं इन्कम झालंय, बँक स्टेटमेंटला दिसतंय की एवढे एवढे इंटरेस्ट मला मिळणार आहे, तर ऑब्व्हियसली मला त्याला इन्कम म्हणता आलं पाहिजे. सेल्स भले मला कॅश 20,000च मिळाली, बट सेल्स तर मी 30,000 केलाय, उरलेले 10,000 मला राईट टू रिसीव्ह द मनी झालाय की नाही? येस. आणि त्यामुळे ऑटोमॅटिकली माझा इन्कम किती मी कन्सिडर केला पाहिजे? 30,000. किती केला पाहिजे? 30,000. आर यू गेटिंग इट? कळलं का मित्रांनो? चला आता मला असं एक्सपेक्टेड आहे की तुम्हाला पुढचे ऍडजस्टमेंट फार पटापट कळतील मित्रांनो. चला बघा सगळ्यात पहिले पुढची ऍडजस्टमेंट काय? ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस फॉर 4 इयर्स. म्हणजे काय? आता तुम्हीच मला सांगा, 4 वर्षाचा खर्च केलाय, ह्या वर्षासाठी किती आहे? ह्या वर्षाचा किती आहे? 1 वर्ष. मग सर तुम्ही 4 वर्षाचा करा नाही तर 5. ह्या वर्षी आपण पीएनएल ला टाकताना एकच वर्षाचा टाकणार. आता अजून करा, तुम्ही 40,000 पे केलेत 4 वर्षासाठी, म्हणजे करायचे दर वर्षाचे किती झाले? 10,000. 10,000 पर इयर. 10,000 पर इयर. तर मला सांगा मित्रांनो, साहजिक आहे की नाही? 10,000 पर इयर हा तुमचा काय खर्च आहे? 10,000 पर इयर तुमचा काय खर्च आहे? पण पे तर तुम्ही 40 केले सर, त्याच्यानी फरक नाही पडत. आपण अक्रुवल बेसिसवर करतो. आपण बघणार ह्या वर्षाचा खर्च किती? 10. मग बघा टोटल 40 पैकी आपण 1/4च ह्या वर्षाचा खर्च दाखवणार, आणि उरलेला जो 3/4 आहे म्हणजे किती? बघा 1/4 येतो 10 आणि 3/4 येतो 30. आता मला सांगा ऍडव्हान्स मध्ये तुम्ही पुढच्या 3 वर्षाचा पे केलाय, तर ते तर तुमचा ऍसेट आहे ना. बघा शो इट ऍज अ ऍसेट. शो इट ऍज अ ऍसेट. नेहमी लक्षात ठेवा, जर तुम्ही एखादा खर्च ऍडव्हान्स मध्ये पे केलाय तो तुमचा ऍसेट आहे, आणि जर एखादा खर्च आउटस्टँडिंग आहे म्हणजे अजून पे नाही केलाय तर ती तुमची लायबिलिटी आहे. लॉजिकल आहे. चला रेंट रिसिव्ड फॉर 11 मंथ. सर आपला वर्ष असतो 12 महिन्याचा, कितीचा असतो? 12 मंथ्स. आणि रेंट कधीचं मिळालंय? 11 महिन्याचं.
मग मला सांगा आता मित्रांनो, 11 मंथ्स जर तुम्हाला रेंट मिळालंय, पण आपला वर्ष 12 महिन्याचा असतो, म्हणजे इन्कम किती महिन्याचं दाखवलं पाहिजे? 12. अज्युम करा 22,000 टोटल रेंट मिळाले. किती मिळाले? 22,000. तर इकडे बघा, 22,000 रेंट मिळाले तुम्हाला आता 11 महिन्यांचं. 11 वन जा 11 टू जा, म्हणजे महिन्याचे किती झाले? 2,000. 2,000 इंटू 12 म्हणजे वर्षाचे किती झाले? 24,000. म्हणजे सर आपला इन्कम तर किती आहे? 24. इन्कम किती आहे? पण सर आता आले 22. ठीक आहे, 2,000 काय दिसणार आपले? आउटस्टँडिंग, येणं बाकी आहे. ठीक आहे, सो इन्कम मध्ये काय करणार? सगळ्यात पहिले ऍड करणार 2,000 रुपये जे येणं बाकी आहे ते ऍड करणार. आणि जे 2,000 येणं बाकी आहे ते आपल्यासाठी ऍसेट आहे ना, तर त्याला काय दाखवणार? ऍज अ ऍसेट. काय दाखवणार? ऍज अ ऍसेट. बघा, आता ही एक ऍडजस्टमेंट आहे जी खूप कॉमन आहे आणि मुलांना खूप वेळा इथे ना डाऊट्स येतात किंवा मुलं इथे फसतात. बघा काय दिलंय, काय दिलंय बघा पुढे. 10% लोन, 10% लोन borrowed on 1st January 2018. अकाउंटिंग इयर एंड्स ऑन 31st मार्च. परत या इकडे, चला मी तुम्हाला इथे समजवतो. अकाउंटिंग कधी संपतंय? 31 मार्च 2018 ला, म्हणजे 1/4/17 पासन 31 मार्च 18 हा आपला अकाउंटिंग इयर आहे. लोन कधी घेतलंय रे? लोन घेतलंय सर 1 जानेवारी 2018 ला, म्हणजे कुठेतरी इथं घेतला असेल 1 जानेवारी 18. ठीक आहे, आता मला सांगा बघा, आता लोनची अमाऊंट दिली नाहीये पण किती? 10% इंटरेस्ट आहे. 10% काय? इंटरेस्ट. एकदम इझी आहे, लक्षात घ्या. आता ह्या तारखेला अज्युम करा मी 1 लाखाचं लोन घेतलंय. कितीचं लोन घेतलंय? 1 लाख. 1 लाखावर 10% वर्षाचा इंटरेस्ट आहे, म्हणजे किती येतो बघा? 1 लाख इंटू 10% म्हणजे 10/100. बरोबर? 0 कट 0 तो थोडक्यात येतो सर 10,000. 10,000 माझा खर्च आला. बट आता तुम्हीच मला सांगा हा वर्षाचा इंटरेस्ट आहे, हा पूर्ण वर्षभराचा इंटरेस्ट आहे. ह्या वर्षात हे लोन किती महिने वापरले? सर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. सर 3च महिने वापरले. ह्या वर्षात जर मी 3च महिने लोन वापरले तर मी पूर्ण वर्षाचा इंटरेस्ट ह्या वर्षाचा खर्च का समजू? लॉजिकल आहे की नाही? सो मी काय करणार सर, 10,000 आहे 12 महिन्यांचा. मी ह्या वर्षी लोन वापरले 3 महिने. मी ह्या वर्षी लोन किती वापरले? 3 महिने. 3 1 जा, 3 4 जा, 4 1 जा, 4 25 जा. तर किती आलं मित्रांनो? 2,500. म्हणजे थोडक्यात ह्या वर्षाचा आपला इंटरेस्ट किती आला? 2,500. आणि मला सांगा हा आपण अजून पे केलाय का नाही? पे कधी करतो? वर्षाच्या एंडला 10,000 पे करणार आहे, म्हणजे हे 2,500 भले आता पे नाही केले पण माझा एक्सपेन्स आहे. कुठे दाखवणार? पीएनएल मध्ये एक्सपेन्स दाखवणार. आणि पे करणं बाकी आहे, म्हणजे मित्रांनो ही माझी काय आहे? लायबिलिटी आहे. काय आहे? लायबिलिटी. या इकडे बघा, 3 महिन्याचा इंटरेस्ट हे माझं काय आहे? हे माझं काय आहे बघा, पीएनएल ला दाखवणार. आणि सेम आपण दाखवणार ऍज अ लायबिलिटी. काय दाखवणार? ऍज अ लायबिलिटी. चलो मित्रांनो पुढे सरकायचं का? येस सर. आता बघा या दोन्ही ऍडजस्टमेंट ना सेम आहेत. या दोन्ही ऍडजस्टमेंट सेम आहेत. काय? 16% इन्व्हेस्टमेंट परचेस ऑन 1 जानेवारी 2019, अकाउंटिंग इयर 31 मार्च, किंवा 10% गव्हर्नमेंट बॉन्ड्स घेतले. सिंपल सी गोष्ट आहे. आता हे लोनच्या ऑपोजिट आहे, हे आपण इन्व्हेस्टमेंट केली आहे. तर मला सांगा, तुम्ही 1 जानेवारीला इन्व्हेस्टमेंट केली, वर्ष संपते 31 मार्चला, तुम्हाला 16%, 10% वर्षाचा इंटरेस्ट आहे, वर्षाचा. तर जो काही इंटरेस्ट येईल, अज्युम करा परत 1 लाखाची इन्व्हेस्टमेंट केली आहे, 16,000 आलं तुमचं, 16,000 आलं तुमचा वर्षाचा इंटरेस्ट. काय करणार? डिवाइड बाय 12. आणि ह्या वर्षात आपण किती महिने इन्व्हेस्टमेंट केली आहे? 3 महिने. तर इंटू करणार 3. तेवढा दाखवणार आपला इन्कम, आणि तेवढे पैसे येणं बाकी आहे म्हणून तेवढाच दाखवणार आपला ऍसेट. तेवढाच दाखवणार आपला ऍसेट. आलं का लक्षात मित्रांनो? चला नेक्स्ट क्या है बॉस? नेक्स्ट क्या है? खत्म. अभी आ जाते देखो, आता काय इम्पॉर्टंट पॉइंट्स. आता काय नाही, बेसिक फक्त तुम्हाला एक इम्पॉर्टंट पॉइंट्स दिलेत की हे पॉइंट्स तुम्ही लक्षात ठेवा आपलं फायनल अकाउंट्स बनवताना. एकदा क्विकली हे पॉइंट्स आपण वाचूयात, कारण आता उद्याच्या लेक्चर पासून मित्रांनो मी क्वेश्चन सॉल्व्हिंग स्टार्ट करणार आहे. माझा प्लॅन फार सिंपल होता. सुरुवातीचे 3-4 लेक्चर्स कन्सेप्ट, नंतरचे 2-3 लेक्चर्स ऍडजस्टमेंट्स, आणि त्यानंतर आपण काय बघणार आहे? सगळे क्वेश्चन्स. तर आय होप मित्रांनो तुम्ही पण ह्याच फ्लो मध्ये बघताय. ह्या फ्लो मध्ये बघसाल तर तुमचाच ऍडव्हान्टेज आहे. कुठेही असं करू नका की रश करून बघताय, 1-2 लेक्चर्स मधले स्किप केले. कारण मी नॉर्मली फ्लो मध्ये शिकवतो, म्हणजे कालचा कन्सेप्ट जर बघितला नसेल तर आज समजायला थोडं अवघड जाईल, असंच माझ्या लेक्चरचा एक पूर्ण पॅटर्न असतो. ठीक आहे, चला आता काय इम्पॉर्टंट पॉइंट्स दिलेत बघा.
each item in the trial balance will be included only once in the final account. सगळ्यात पहिला पॉइंट बघा, जर तुम्हाला क्वेश्चन मध्ये जो ट्रायल बॅलन्स दिलाय त्यात ज्या ज्या गोष्टी आहेत ना त्या आपल्या फायनान्शियल स्टेटमेंट मध्ये एकदाच येणार, 2 वेळेस नाही. का? कारण त्याची ऑलरेडी अकाउंटिंग झालेलं असतं, म्हणजे त्याचे 2 इफेक्ट देऊन झालेले आहेत. आपल्याला फक्त तो आयटम उचलून तो जिथे गेला पाहिजे, फॉर एक्झाम्पल रेंट दिलंय, रेंट येतं पीएनएल ला गेलं पाहिजे, परचेसेस दिलाय ट्रेडिंग अकाउंटला गेलं पाहिजे, ओपनिंग स्टॉक दिलाय ट्रेडिंग अकाउंटला, त्यानंतर सेल्स दिलाय ट्रेडिंग अकाउंटला, अजून इलेक्ट्रिसिटी दिलाय पीएनएल ला, मशिनरी दिली आहे बॅलन्स शीटला, लोन दिलंय बॅलन्स शीटला. असं करून प्रत्येक आयटम एकाच ठिकाणी कुठेतरी जाणार, त्याचे 2 इफेक्ट येत नाहीत. बट जे ऍडजस्टमेंट आहेत, जे आपण मागचे 2 लेक्चर्स बघतोय, त्याचे मित्रांनो मिनिमम 2 इफेक्ट येतात. किती येतात? मिनिमम 2 इफेक्ट. का? कारण ती ऍडजस्टमेंट आहे, त्याची अकाउंटिंगच नाही झालंय. त्याचं अकाउंटिंग न झाल्यामुळे कॅन आय से ड्युअल इफेक्ट देणं गरजेचं आहे, कारण कुठल्याही ट्रान्झॅक्शनला मिनिमम किती इफेक्ट असतात? 2. बघा, त्यानंतर डेबिट balance of trial balance will appear on the debit side of trading account or P&L or on the asset side of the balance sheet. आता लक्षात घ्या, जेव्हा तुम्हाला एक ट्रायल बॅलन्स दिला असेल आणि त्याच्यात एक डेबिटचा एक कॉलम दिला असेल आणि क्रेडिटचा एक कॉलम दिला असेल, तर नेहमी लक्षात ठेवा डेबिटच्या कॉलम मध्ये दिलेल्या गोष्टी इधर तुमचे एक्सपेन्सेस असतील किंवा तुमचे ऍसेट असतील, इधर तुमचे एक्सपेन्सेस असतील किंवा तुमचे ऍसेट. क्रेडिट साइडला दिलेल्या गोष्टी इधर तुमचं इन्कम असेल किंवा तुमची लायबिलिटी. एकदम ऑपोजिट आहे, नेहमी लक्षात ठेवा. बघा, डेबिट म्हणलं की तसंही, आणि ह्याला लक्षात ठेवायचं एकदम सिंपल रूल देतो तुम्हाला. गोल्डन रूल्स आठवत आहेत का? डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. त्यानंतर आठवत आहे का डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट, किंवा आठवत आहे का डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. तर फार सिंपल आहे मित्रांनो. बघा, डेबिट साइडला ज्या ज्या गोष्टी येतात ना ते डेबिटचे रूल्स बघा काय काय. सगळ्यात पहिले डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, म्हणजे डेबिट बॅलन्स असणारे या तर तुमचे एक्सपेन्स आहेत किंवा लॉस आहेत, किंवा डेबिट व्हॉट कम्स इन ऍसेट आलं की आपण डेबिट करतो, म्हणजे इधर डेबिट साइडला दिसतंय तर एक्सपेन्स नसेल तर तो तुमचा काय ऍसेट आहे. किंवा तिसरं काय होतं डेबिट द रिसिव्हर. रिसिव्हर कोण असतो? ज्याला आपण काहीतरी विकलंय म्हणजे त्याच्याकडनं पैसे येणं बाकी, म्हणजे कॅनेसे थोडक्यात तुमचा डेटर बरं, तो पण आपला काय असतो? ऍसेटच असतो. म्हणजे डेबिटचे जे 3 रूल्स आहेत ना ते जर तुम्हाला एक जरी रूल आठवला तरी तुम्हाला लक्षात येईल, डेबिटच्या कॉलम मध्ये दिसणारे सगळे आयटम्स इधर तुमचा एक्सपेन्स किंवा ऍसेट असतात, क्रेडिटला दिसणारे एक्झॅक्टली ऑपोजिट तुमचा इन्कम किंवा लायबिलिटी असतात. का? बघा, क्रेडिट ऑन इन्कम्स अँड गेन, त्यानंतर क्रेडिट व्हॉट गोज आउट. बघा, कधी कधी जेव्हा तुम्ही ऍसेट विकता वगैरे तर ते आपण क्रेडिट साइडला दाखवतो इन्कम. आणि तिसरं काय होतं? क्रेडिट द गिव्हर, ज्यांनी आपल्याला गुड्स दिलेत तर साहजिक आहे आपण त्याला पैसे पे करणं बाकी आहे, तर ती आपली काय लायबिलिटी आहे. कुणीतरी आपल्याला बँक लोन दिलंय, आपल्यासाठी काय लायबिलिटी आहे. तर कॅन आय से मित्रांनो, परत एकदा रिकॉल, डेबिटच्या कॉलम मध्ये दिसणारे सगळे आयटम्स इधर तुमचा एक्सपेन्स किंवा तुमचा ऍसेट, क्रेडिट साइडला दिसत आहेत इधर तुमचे इन्कम किंवा तुमची लायबिलिटी. चला, तेच दिलंय इथे 3rd आणि 4th पॉइंट मध्ये. 5th पॉइंट मध्ये बघा दिलंय सॅलरी आणि वेज जर डिफरंट दिला असेल तर वेजेस जाणार ट्रेडिंग अकाउंटला, सॅलरी जाणार पीएनएल ला. वेजेस जाणार ट्रेडिंगला काय जातात? कोर मॅन्युफॅक्चरिंग रिलेटेड. सॅलरी जाणार पीएनएल ला. पण सर जर एकत्र दिलंय, फॉर एक्झाम्पल त्यांनी असं लिहून दिलंय बघा, वेजेस अँड सॅलरी दिलंय. काय दिलंय? वेजेस अँड सॅलरी. तर आधी काय लिहिलंय? वेजेस. आधी काय लिहिलंय? वेजेस. तर कुठे जाणार? ट्रेडिंग अकाउंटला. किंवा जर असं लिहिलंय सॅलरीज अँड वेजेस, असं दिलंय सॅलरी अँड वेजेस, तर आधी काय दिलंय? सॅलरी. तर कुठे टाकणार? पीएनएल ला. बेसिक गोष्ट आहे, फालतू आहे, काय मला तर लॉजिक वाटत नाही याचं, बट ठीक आहे, आता ते एक्झाम मध्ये आपल्याला फॉलो करावं लागतं. पुढे ट्रायल बॅलन्स मध्ये जर आपल्याला ट्रेड एक्सपेन्सेस दिले असतील आणि बघा काय म्हणतायत, ऑल्सो अदर आयटम्स लाईक सन्ड्री एक्सपेन्स, ऑफिस एक्सपेन्स, जनरल एक्सपेन्स, मिसलेनियस एक्सपेन्स, द आयटम ट्रेड एक्सपेन्स इज शोन ऑन द डेबिट साइड ऑफ ट्रेडिंग अकाउंट while other items are shown in P&L. बघा, जर तुम्हाला फक्त ट्रेड एक्सपेन्सेस एवढंच दिला असेल तर पीएनएल ला टाका. फक्त पूर्ण ट्रायल बॅलन्स मध्ये फक्त ट्रेड एक्सपेन्स दिलाय, कुठे टाकणार? पीएनएल. बट ट्रेड एक्सपेन्स पण दिलंय आणि बाकी पण दिलंय, असं सन्ड्री एक्सपेन्स, ऑफिस एक्सपेन्स, जनरल एक्सपेन्स, मिसलेनियस एक्सपेन्स, ह्यातलं कुठला तरी अजून पण आयटम दिसतोय, तर मग हे जाणार पीएनएल ला आणि ट्रेड एक्सपेन्स जाणार ट्रेडिंग अकाउंटला. कुठे जाणार? ट्रेडिंग. हा एक पॉइंट लक्षात ठेवा मित्रांनो. ह्या छोट्या गोष्टी आहेत, बट ह्याच्यामुळे तुमचा आन्सर चुकू शकतं. तर हे पॉइंट्स तुम्हाला थोडे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बघा, adjustment for bad debts, provision for bad debts and doubtful debts should be effected after adjustment for debtor are given effect to.
म्हणजे काय थोडक्यात सगळे डेटर्सचे ऍडजस्टमेंट केल्यानंतर ना तुम्ही बॅड डेटची प्रोव्हिजन वगैरे करायचं. म्हणजे थोडक्यात एखादा तुम्हाला ऍडजस्टमेंट आली असेल अनरेकॉर्डेड सेल्स, म्हणजे एक सेल्सचा ट्रान्झॅक्शन होता जो रेकॉर्ड नाही झाला, तर ऑब्व्हियसली त्याला रेकॉर्ड केल्यावर डेटर्सचा बॅलन्स वाढणार, डेटर्सचा बॅलन्स वाढणार हो की नाही. मग तो वाढल्यानंतर ना बाकीच्या सगळ्या ऍडजस्टमेंट करा डेटर्सच्या, असं म्हणतंय. चला आता हे फार इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, 8वा पॉइंट. इथे खूप मुलं चुका करतात बघा. reserve for discount on debtors should be given effect after the adjustment of bad debts and provision for bad and doubtful debts. फार सिंपल आहे. सगळ्यात पहिले तुम्ही डेटर्स मधनं बॅड डेट मायनस करणार. काय असते ही ऍडजस्टमेंट आपण फार डिटेल मध्ये शिकणार आहे मित्रांनो, टेन्शन घेऊ नका. सगळ्यात पहिले डेटर्स मधनं जे बॅड डेट्स आहेत ते मायनस करा. त्यानंतर आपल्याला ज्यांच्यावर डाऊट येतोय की हे पैसे नाही देणार आहेत ते मायनस करा. आणि त्यानंतर आपल्याला वाटतंय की नाही आता उरलेल्यांना पण डिस्काउंट द्यावं लागेल, मग ते मायनस करा. सिक्वेन्स फार सिंपल आहे. पहिले ऍक्च्युअल बॅड डेट्स म्हणजे जे खरंच पैसे डुबवून गेले, 2 नंबरला येणार ज्यांनी फर्दर बॅड डेट्स केले म्हणजे अजून ऍडिशनल बॅड डेट्स, मग त्यानंतर आपल्याला ज्यांच्यावर डाऊट येतोय ते पण मायनस करा, आणि मग उरल्यानंतर ज्यांना डिस्काउंट द्यायचा आहे ते मायनस करा. चला सिमिलरली क्रेडिटर्स कडनं जर काही डिस्काउंट मिळणार असेल तर ते पण क्रेडिटर्सच्या सगळ्या ऍडजस्टमेंट केल्यानंतर त्यातनं काय करा, मायनस करा. त्यानंतर सेल्फ एक्सप्लेनेटरी हिडन ऍडजस्टमेंटला काही तुम्हाला लिहून दिलेलं नसणार आहे, ते तुमचं तुम्हाला समजून घ्यावे लागतील. आजच्याच लेक्चर मध्ये आपण हिडन ऍडजस्टमेंट बघितल्यात. क्लोजिंग स्टॉक तुम्हाला कॉस्ट और मार्केट प्राइस विच एव्हर इज लेस वर रेकॉर्ड करायचा असतो. सिंपल रूल आहे बघा. क्लोजिंग स्टॉक नेहमी लक्षात ठेवा, कॉस्ट दिली असेल 100, मार्केट प्राइस 80, तर दोन्ही पैकी कमी काय 80. कॉस्ट दिली असेल 100, मार्केट प्राइस दिली 120, दोन्ही पैकी कमी काय 100. तर दोन्ही पैकी जे कमी आहे त्या अमाऊंटला आपण क्लोजिंग स्टॉक नेहमी काय करतो, रेकॉर्ड करतो. मॅनेजर्स कमिशनची ऍडजस्टमेंट जेव्हा क्वेश्चन मध्ये येईल त्यावेळेस मी तुम्हाला समजवेल, कारण आता ती इथे समजून काय अर्थ नाहीये, त्याला क्वेश्चन मध्येच बघणं आपल्याला गरजेचं आहे. त्यानंतर ड्रॉइंगचं लक्षात ठेवा नेहमी, जर आपल्याला डेट दिलेली नाहीये तर नेहमी लक्षात ठेवा ड्रॉइंग्स आपण 6 महिन्यासाठी इंटरेस्ट काढतो. किती महिन्यासाठी, 6 महिन्यासाठी काय करतो, इंटरेस्ट काढतो. ठीक आहे. चला परफेक्ट. इथं त्यांनी काय केलंय, परत सगळ्या गोष्टींना आहे ना इथं त्यांनी एकदा समराईज केलंय, स्टेप्स दिलेत. सिंपल आहे. पहिले काय करा, ट्रायल बॅलन्स मधनं सगळ्या गोष्टी टाकून घ्या, मग ऍडजस्टमेंट 1 बाय 1 सॉल्व्ह करा. मग फायनली तुमचा ट्रेडिंग अकाउंटचा जो बॅलन्स येईल, जर इन्कम जास्त असेल एक्सपेन्स कमी तर ग्रॉस प्रॉफिट पीएनएल ला येणार, त्यातनं बनणार तुमचा नेट प्रॉफिट जाणार बॅलन्स शीट मध्ये. ते सगळ्या गोष्टी आपण उद्या क्वेश्चन्स मध्ये करणार आहोत. तर आता हे फक्त पॉइंट्स वाचून ठेवले तरीही चालतील. मित्रांनो आय होप तुम्हाला सगळ्या ऍडजस्टमेंट्स ऍटलीस्ट थोड्या का होईना कळाल्या असतील. अजून आपण जसे क्वेश्चन्स करू ऑटोमॅटिकली तुम्हाला पुढच्याही ऍडजस्टमेंट म्हणजे पुढच्या म्हणजे नवीन काय ऍडजस्टमेंट नाहीयेत, बट जेव्हा काय होतं मुलांना, जेव्हा आपण रिपीटेटिव्हली क्वेश्चन्स करतो ना त्यावेळेस ऑटोमॅटिकली मुलांना काय होतो, कॉन्फिडन्स येतो. आर यू गेटिंग इट. चला मित्रांनो आय होप तुम्हाला कळालं असेल. थँक्यू एव्हरीवन. उद्याच्या लेक्चरसाठी मी तर खूप एक्साइटेड आहे. आय होप तुम्ही पण तेवढेच एक्साइटेड असाल. उद्या आपण मस्तपैकी क्वेश्चन सॉल्विंग स्टार्ट करणार आहे. आपण टेक्स्टबुकचे सगळे क्वेश्चन्स मित्रांनो क्लासमध्ये सॉल्व्ह करणार आहे. आर यू गेटिंग इट. चला थँक्यू एव्हरीवन. सी यू ऑल इन द नेक्स्ट लेक्चर.